नमामि शंकर, जय शिव शंकर नमामि शंकर, परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। भूजल पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, मोक्षदायका श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हॅलो. हा श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. कोण बोलता ताई? मी दर्शना, माझं नाव दर्शना आहे, मी मुंबईवरून बोलतेय. बरं. हा तुम्हाला काही मला म्हणजे अनुभव शेअर करायचा आहे? मला माझा अनुभव शेअर करायचा आहे. बरं. पहिलं तर मी कुशामृत जलाबद्दल बोलेल. बरं. मी फेसबुकवर एक अशी पोस्ट वाचलेली होती कुशामृत जलाबद्दल, जे बरं. स्वामींचं तीर्थ आहे त्याच्याबद्दल मी वाचलेलं होतं आणि अशी अपेक्षा होती की ते आपल्याला मिळावं, बरं पण ते बरं. माझ्यापर्यंत मिळेपर्यंत त्याला बरोबर 1 वर्ष लागलं कसं काय वाया बरं? वाया येण्यासाठी. अच्छा. कारण ते ठाण्याचे जे दादा आहेत त्यांच्याकडेच ते होतं. बरं. तर ठाण्याला जाणं इतकं मला शक्य नव्हतं. तर त्याच्यानंतर मी असं स्वामींना मनोमन बोलली, स्वामी मला तुमचं तीर्थ ते हवं आहे, मला पाहिजे, बरं. माझ्यापर्यंत कसं पोचेल बरं सांगितलं, हम्म. त्याचं नियोजन तुम्ही करा करा. असं. बरं. तर अवघ्या 2 दिवसात त्या दादांनी मला म्हणजे एक पोस्ट टाकली फेसबुकवर की अशा अशा ठिकाणी कुशामृत तीर्थ अवेलेबल आहे. हो 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 हो. त्याच्यामध्ये आपल्या सांताक्रूजचं हे होतं. तर सांताक्रूज वरून घेणं काही कठीणच नव्हतं आम्हाला बरं. विरारवरून. बरं. त्याच्यामुळे मी आणि माझी दीदी त्या दादांची कॉन्टॅक्ट करून ते कुशामृत तीर्थ आणण्यासाठी गेले. बरं. कुशामृत आम्हाला मिळालं. आम्ही ते घेऊन घरी आलो. बरं. मी घेऊन घरी आल्यानंतर देवाऱ्यात त्याचं पूजन वगैरे केलं, कारण कसं साक्षात स्वामींचं आहे, ते साक्षात स्वामींचं अस्तित्व त्याच्यात अंश आहे. आहे. त्याच्यामुळे मग मी ते तुम्ही हे पूजन सांगाल वगैरे का केलं. नक्की काय असतं हे कुशावर्त तीर्थ किंवा कुशामृत? कुशामृत तीर्थ हे चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीला पूर्वी पाणी नव्हतं. बरं. भरपूर शास्त्रज्ञांनी सांगितलं की ह्या विहिरीला पाणी लागूच शकत नाही. त्यावेळी स्वामींनी आपल्या आई माऊलीने त्यामध्ये लघुशंका केली त्या बरं. विहिरीमध्ये, आणि त्या विहिरीला असा आशीर्वाद दिला की मी माझं अस्तित्व त्या विहिरीमध्ये असेपर्यंत या विहिरीचं पाणी कधीही कमी होऊ शकत नाही. अरे वा, किती छान. आणि अजूनपर्यंत तरी त्या विहिरीचं पाणी कमी कधी झालंच नाहीये. त्याला बरोबर. तीर्थ, कुशावर्त तीर्थ असं नाव दिलेलं आहे. म्हणजे मला जी गोष्ट माहिती त्याच्यानुसार जेव्हा स्वामी समर्थ महाराज हे मनुष्य रूपात होते आणि जेव्हा त्यांचं वास्तव्य चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये होतं, तेव्हा स्वामींचं म्हणजे काय म्हणतात उन्मनीय रूप असल्यामुळे स्वामी 6-6 महिने अंघोळ करायचे, कधी 15-15 दिवस करायचे, कधी कधी करायचे नाहीत. आणि जेव्हा अंघोळ करायचे तेव्हा मात्र मग दिवसातून 2-2, 3-3 वेळा सुद्धा त्यांचं स्नान व्हायचं. आणि त्या दरम्यान मग चोळप्पा महाराज या त्यांच्या स्नानासाठी भरपूर पाणी लागत असल्यामुळे त्यांना मैलोनमैल प्रवास करून ते पाणी कावडीतून आणावं लागायचं. आणि जर ते पाणी इतकं आणताना त्यांना तो त्रास होतोय हे पाहून मग स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या वाड्यातल्या विहिरीमध्ये लघुशंका केली आणि तिथे त्या विहिरीला पाणी लागलं. हा थोडासा इतिहास मला माहिती असलेला. आणि तुम्ही म्हणताय तो सायंटिफिक अप्रोच किंवा रिसर्च केलेल्या सायंटिस्टनुसार त्या विहिरीला पाणी लागत नव्हतं, पण स्वामी समर्थांनी तिथे ते लघुशंकेमुळे पाणी तयार केलं. आणि त्याला आपण कुशावर्त तीर्थ विहीर म्हणतो, जी आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वामी समर्थांच्या चोळप्पा महाराज या त्यांच्या पहिल्या पट्टशिष्य किंवा अंतरंग शिष्य यांच्या वाड्यामध्ये. बरं. अण्णू महाराजांच्या अनुमतीने म्हणजे अनुमती घेऊन अरुण दादा विभूते आहेत, बरं, जे सोलापूरचे, त्यांच्या मनात असं आलं की म्हणजे हे जे तीर्थ आहे ते आपण देऊन बघूया. बरोबर. जे आर्थिक, मानसिक, शारीरिक दृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांना आपण ते तीर्थ देऊन बघूया. म्हणून त्यांनी सहजच म्हणून ते तीर्थ ठाण्याचे दादा आहेत त्यांना द्यायला सुरुवात केली. त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं. निलेश दादा नाव आहे त्यांचं. त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं जसं मला मिळालं. अच्छा. बरं बरं. त्याच्यानंतर मग आम्ही ते तीर्थ घेऊन आल्यानंतर माझ्या बहिणीने ते घेण्यासाठी सुरुवात केली. मी म्हंटल की ठेवून देऊ, कधी म्हणजे
कशासाठी काही प्रॉब्लेम असेल तर आपण ते घेण्यासाठी आणि तीर्थ म्हणजे मिळालं म्हणजे आपल्याला ते जपूनच वापरावं असं गंगाजल जसं मनामध्ये. असतं त्याप्रमाणे. गंगाजलाप्रमाणे. तर बरंच आहे ना, माझ्या दीदीने तिच्या मनात काय आलं तर तिने ते घेण्यासाठी सुरुवात केली. अवघे 8 दिवस झालेले ती तीर्थ वगैरे घेऊन असं वगैरे. आणि 8 दिवसानंतर तिला असं जाणवलं की म्हणजे असं झालं की तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. अरे बापरे. ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला तिला. आणि खरं म्हणजे तिची जी भक्ती होती त्याच्यामुळे हे स्वामींचंच नियोजन म्हणता येईल आपल्याला की स्वामींनी तिच्यापर्यंत ते तीर्थ पोहोचवलं आणि अगोदरच तिला ते म्हणजे बोलतात ना की एक टॉनिक म्हणून ते दिलं, अगोदरच पोहोचवलं. म्हणजे हा त्रास पेलवण्यासाठी जी शक्ती दिली ना स्वामींनी ती अगोदरच कुशामृत जलामधून तिला मिळाली होती. म्हणून 8 दिवसात तिला म्हणजे असं समजलं की तिला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झालाय. त्याच्या आधी तर त्यांना काहीच म्हणजे त्रास नव्हता. काहीच नाही. त्याच्या डिटेक्ट व्हायच्या 2 दिवस अगोदर आम्ही एका लग्नाला सुद्धा गेलेलो होतो. अच्छा, बरं. आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी असं समजण्यात आलं की तिला थोडासा प्रॉब्लेम वाटला म्हणून तिने ते रिपोर्ट वगैरे सगळे पटापट केले. आणि एखादे रिपोर्ट येण्यासाठी MRI बोला, पेट स्कॅनचा रिपोर्ट येण्यासाठी जवळजवळ 8 दिवस लागतात. बरोबर. परंतु ज्या दिवशी आम्हाला रिपोर्ट आला की म्हणजे असं नॉट्स आहेत ब्रेस्ट मध्ये, तेव्हापासून 8 दिवसात तिचं ऑपरेशन सुद्धा होऊन गेलं. इतक्या पटापट झालं सगळं. इतक्या पटापट म्हणजे एकदम सुरळीत, जसं स्वामींनी सगळे दरवाजे मोकळे करून दिलेले, जा बापरे तुम्ही. आणि म्हणजे कुठेच नाही. आणि असं म्हणजे असं एवढं की म्हणजे असं हे झालं की डॉक्टरांनी रिपोर्ट व्हॉट्सअप पण करत गेले. त्याच्यामुळे फटाफट ऑपरेशन पण झालं तिचं व्यवस्थित. 55 टाके आले तिला. पूर्ण ब्रेस्ट काढून टाकल्यानंतर 55 टाके आले. आणि त्याच्या अगोदर त्याच ह्याच्यामध्ये ज्या दिवशी ऑपरेशन होतं त्याच दिवशी तिला अक्कलकोट वरून कुशामृत जलाची तीर्थाची सेवा मिळाली. म्हणजे स्वतःला त्यांना एवढा त्रास असूनही आणि तिने ती ऍक्सेप्ट केली त्याच दिवशी, ऑपरेशनच्या दिवशी, का मी करणार आहे. मी करणार आहे. त्याच्यावर नंतर ती मला असं वाटलं की 55 टाकेनंतर पेनिंग वगैरे भरपूर असणार, सगळं प्रॉब्लेम म्हणजे असं असेल. पण जेव्हा तिचं ऑपरेशन 11 वाजता घेतलं करायला, 2:30 वाजता ऑपरेशन झालं. आणि आम्हाला सांगितलं की 7 वाजता रिकव्हरी रूम मधून आम्ही तिला बाहेर आणू. बरोबर. म्हणून आम्ही असेच रिकव्हरी रूमच्या बाहेर असं मी बसून राहिलेलो. म्हणजे साधारण हे 5 तास ऑपरेशन चाललं? नाही, 11 ते 2. अच्छा. 3 तास. 11 ते 2 ऑपरेशन होतं तिचं. तर त्याच्यानंतर 7 वाजता सांगितलं की आम्ही तिला रिकव्हरी रूम मधून बाहेर आणू. तरी आम्ही असे बसून राहिले. 4 वाजता एक रिकव्हरी रूम मधून बेड आला बाहेर. तर मला असं वाटलं कोणी असेल तर आपण बघू कोण आहे असं. तर मी बघितलं तर ती दीदीच होती. कसं काय एवढ्या लवकर बाहेर? हो, रिकव्हरी रूम मधून ती 4 वाजताच बाहेर आली. काय ताकद असेल त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या सेवेमध्ये. बापरे. 4 वाजताच रिकव्हरी रूम मधून आली. आम्हाला सांगितलं की तुम्ही जेवलेत का? जेव्हा जा, जेवले नसेल. इतकंही स्पष्ट आम्हाला म्हणजे त्या परिस्थितीत सुद्धा तिने दुसऱ्यांचा विचार तिला विशेष आहे आपला. कारण अॅनेस्थेशिया दिलेला असेल तर मग तो लवकर उतरत पण नाही ना अशा मोठ्या मेजर सर्जरीला. ऑपरेशन हो ना. आणि एवढं मोठं ऑपरेशन होऊन सुद्धा 8:30 वाजता ती स्वतः पायी चालत वॉशरूमला गेली. कमाल आहे. किती आश्चर्य आहे. दुसऱ्या दिवशी माणसाला उठायला ताकद नसते, तिने दुसऱ्या दिवशी उठून वरांड्यात फेऱ्या मारत होती. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला डिस्चार्ज दिला. डॉक्टर बोलले तू एकदम फिट आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही, तू जाऊ शकते घरी. आणि तो वार सुद्धा गुरुवार होता. ती स्वामींची पूजा करण्यासाठी गुरुवारी घरी आली. विशेष आहे. काय म्हणजे ऐकावं ते नवलच आहे. त्याच्यानंतर कारण साधं छोटंसं जरी ऑपरेशन असेल किंवा काय म्हणत आपण फ्रॅक्चर झालेलं असेल तरी पण रिकव्हरीला वेळ लागतो. तेवढा अंगात स्टॅमिना नसतो किंवा आपण अगदी गळाटून जातो. सगळं स्वप्नासारखं वाटत होतं. हे जे घडत होतं ना ते सगळं स्वप्नासारखं घडत होतं. त्यावेळी आम्हाला असं वाटलं ना की आम्ही फक्त जोळी अशी स्वामींपुढे पसरवून ठेवलेली. स्वामी टाकतच होते आणि आम्ही घेतच होते. किती छान. इतके अनुभव म्हणजे त्यावेळी स्वामींनी दिले. त्याच दिवशी ती म्हणजे कुशामृत जल तीर्थ तिच्या घरी आल्यानंतर तिने सेवा द्यायला सुरुवात केली. म्हणजे अंधेरी, बोरवलीवरून माणसं तिथे तिच्याकडे जायची. आणि 55 टाके होते.
त्या ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक पाईप टाकलेला होता जिथून अशुद्ध रक्त बाहेर येते वगैरे असं. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तिने ती कुशामृत जल सेवा केली. लोकांपर्यंत ते पोचवण्याचं काम केलं. आणि त्याच्यानंतर मग केमो होते तिला 8. बरोबर. केमो झाले 8-16 रेडिएशन ऑपरेशन सुद्धा. हो. म्हणजे बाकी कुठे अवयवांना काही इन्फेक्शन झाले का बघायला? नाही, केमोथेरपी कशासाठी होती मग? केमोथेरपी ती द्यावीच लागते ना. ऑपरेशन जरी झालं तरी केमोथेरपी तुम्हाला घ्यावीच लागते कॅन्सरला. हा, म्हणजे तेच ना, इतर कुठले अवयव अफेक्ट झालेत का बघण्यासाठी होतं का? हा, बरं. म्हणजे ते जंतू असतात ते हे करण्यासाठी जर असतील पूर्ण इरॅडिकेशन हवं सगळं. बरोबर. ग्रेट. तर त्याच्यानंतर तिने 8 केमो घेतले. 8 केमो मध्ये तिचे हात पूर्ण हे झालेले होते, म्हणजे काळे पडलेले, पाय काळे पडलेले होते केमो पूर्ण, म्हणजे एकदम काळे कुट्ट. आणि एक दिवस असा आला ती स्वामींपुढे 7 वाजता दिवाबत्ती करायची. दिवाबत्ती करताना तिने स्वामींना सांगितलं की स्वामी बघा ना माझे हात कसे झालेले आहेत असं. माझे काळे झालेले आहेत हात वगैरे असं. आणि नख सुद्धा गेली तिची काही हातापायाची, उघडून नख पण गेली. किती भयंकर त्रास झाला असेल. हा. तर त्याच्यामध्ये तिने स्वामींना सांगितलं आणि नमस्कार करून डोळे मिटून ती स्वामींना सांगत होती मनात जे काही आहे ते. स्वामी असं असं झालं आज असं. स्वामींची प्रत्यक्षात ती बोलत होती. तिच्याकडे खूप सुंदर मूर्ती आहे. त्या मूर्ती ती स्वामींशी बोलत असते. आणि प्रत्यक्षात तिच्या घरात स्वामी आहेत हे अनुभव तिने सुद्धा घेतलेले आहेत आणि मी सुद्धा बघितलेले आहेत. अरे वा. हा, म्हणजे जेव्हा ती केमो घेऊन यायची दुसऱ्या दिवशी तिच्या घरी कोणी नसायचं. मुलगी कॉलेजला, भाऊजी कामाला. त्याच्यामुळे जेव्हा ती सेवा करायला बसायची त्या ह्याच्यामध्ये पण तिने सेवा केलेली आहे. हो ना. ऑपरेशनच्या वेळी पण तिने स्वामींची सेवा काही सोडली नाही. कमाल आहे, कमाल. तिला असं वाटायचं की स्वामी तिच्या मागे बसलेले असायचे. तो भास व्हायचा किंवा ते जाणवायचं स्वामींचं अस्तित्व. हो. आणि तिने स्वामींना सांगितलं स्वामी माझे हात बघा काळे पडलेत, पाय काळे पडलेत, नख काळी पडलेली आहेत वगैरे. सो तिने नमस्कार करून स्वामींना मनोमन सांगितलं. आणि जस्ट येऊन पलंगात बसली आणि इतके तिने हात बघितले तर मला विश्वास नाही पटणार, काळे झालेले हात नॉर्मली जसे आपले हात असतात तसे झालेले होते. काय सांगताय, कसं काय बरं? नाही माहिती. तिने लगेचच मला व्हिडिओ कॉल केला. सांगते व्हिडिओ मी बाहेर होती. ती सांगते नाही तू जिथे असेल तिथून माझा व्हिडिओ कॉल उचल. तिने व्हिडिओ कॉल केला. व्हिडिओ कॉल वरून मी सांगितलं अरे हे कसं काय झालं बरं सांगितलं. पण तेच मला कळत नाहीये. मी फक्त स्वामींकडे येऊन फक्त मी पलंगात बसलाय सांगते आणि मी हात बघितले एवढंच झालंय सांगते. माझे हात बघ सांगते माझे पहिले जसे हात होते तसेच झाले. हो ना. किती स्वामींची कृपा आहे हो ताई. असं होतं. म्हणजे असं खूप अनुभव असं स्वामींनी तिला दिले. खूप म्हणजे असं बोलतात ना आम्ही रेडिएशन सुद्धा असं हसत खेळत असं म्हणजे. नाही तर खूप त्रास होतो ना. म्हणजे आपण ऐकलं असतं, पाहिलेलं असतं केस गळतात किंवा पूर्ण. पण जिथे स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय असं हरकत नाहीये की म्हणजे खूपच हे आहे. नाही, एखाद्या आईला समजा 2-3 मुलं असतील त्यातली 2 जण समजा छान असे हेल्दी आहेत, तंदुरुस्त आहेत आणि एखादं बाळ थोडंसं आजारी आहे, त्याला काहीतरी इश्यूज आहे, तर त्या आईचं लक्ष त्या बाळाकडे जरा जास्त असतं की त्याला ती थोडंसं जास्त खाऊ पिऊ घालते, प्रेम जरा जास्त करते की त्या बाळाची वाढ छान नीट व्हावी. तसंच बोललं तरी हरकत नाहीये. कारण फर्स्ट केमोला जेव्हा फर्स्ट केमो तिचा चालू झाला तेव्हा केमो म्हणजे काय आपल्याला माहिती नव्हतं. जेव्हा मलाही माहिती नव्हतं केमो म्हणजे काय असतं. पण जेव्हा तिचा फर्स्ट केमो चालू होता तेव्हा तिला खूप त्रास, म्हणजे थोडासा ती पण घाबरलेली होती स्वतः थोडीशी. तर तिने सांगितलं की आई माऊली तू ये, म्हणजे माझ्या मदतीला ये तू. आणि इतक्यात आम्ही जेवणासाठी कॅन्टीन मध्ये गेलेलो. ती सांगते की माझ्या बाजूला कोणीतरी उभं आहे हा भास होऊन माझ्या डोक्यावरून हात फिरवत होता. म्हणजे त्या केमोथेरपीच्या प्रोसेसमध्ये. हो. म्हणजे इतकी तिची भक्ती दृढ होती ना की म्हणजे काय मी सांगू, एखादं आपल्याला ताप आला तर आपण सांगू नाही आज मी सेवा नाही करू शकत. हो बरोबर. तिने नाही सोडलं. तिने इतक्या मोठ्या आजारात सुद्धा स्वामींची जेवढी सेवा करता येईल तेवढी तिने केली. गरजूंसाठी पण तिने खूप
म्हणजे केलं त्या धडपड आजारपणामध्ये. केली, बरोबर आहे ना. खूप नाही, खूप. विशेष आणि आहे हो ताई. इतकं म्हणजे ती केमो घ्यायला जायची, त्याच्या एक दिवस अगोदर ती कुशामृत जलाच्या बॉटल बॅग मध्ये जोडीला घेऊन जायची. हो का? का तर तिच्यासारखे पेशंट हॉस्पिटलमध्ये यायची, ती त्यांना सांगायची किती हे तुम्ही बापरे, घ्या त्यांची तीर्थ. सेवा बाबा थोर आहे हो. मी घेतलंय, माझ्यावर बघा, मी घेते, मला खूप फरक आहे, तुम्हालाही पडू दे, तुम्ही ह्या त्रासातून बाहेर पडू दे. एक पेशंट दुसऱ्या पेशंटला हे करते बरं, ते बघूनच खूप आश्चर्य वाटायचं आम्हाला. कमाल आहे, कमाल आहे. नाही, आणि त्यांची ती ताकद पुण्याईच आहे हो. आणि आई बाबांची पुण्याई, सगळंच म्हणजे तिची पुण्याई आणि स्वामींची साथ हो ना, हो ना. त्याच्यामध्ये असं. आणि त्याच्यानंतर आता सगळं पूर्ण कम्प्लीट ट्रीटमेंट झाली तिची. हो 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 हो, वा वा असंच वा. करता करता नाही, याच्यामध्ये ना त्यांचं तर हा. म्हणजे श्रेय नक्कीच आहे. 90% जरी आपण त्यांचं श्रेय मानलं ताईंचं, तरी पण 10% त्यांच्या मिस्टरांचं पण कौतुक आहे की एवढ्या मोठ्या दुर्धर म्हणजे आजारात त्यांनी साथ दिली. त्यांना तर मी हेड्स ऑफ करीन. हो ना. असा जगात दुसरा माणूस होणे नाही. हो ना, बघा असं मी ना. बोलेल की ते डिसिजन घेणं, जोडीला कोणी नाहीये, पण ते म्हणजे फटाफट डिसिजन घेणं, करणं, घरात म्हणजे ऍडजस्टमेंट करणं. तिच्या मुलीने पण केली, त्यांनी तर भरपूरच केली. त्यांना तर मी तर खूप मानते, म्हणजे खरंच, म्हणजे असा खरंच सलाम आहे त्यांच्या ह्याला की त्यांनी म्हणजे दीदीला अगदी म्हणजे असं ह्या आजारातून हसून खेळ, म्हणजे अक्षरशः ते तिला जाणवून द्यायचेच नाही की केमोसाठी आपण चाललेलो आहोत, आपण चाललोय रिसॉर्टला फिरायला चाललोय, असं करून म्हणजे एकदम हसत खेळत, म्हणजे असं करून. आणि आम्ही खरंच तिकडे हसत खेळत ते केमो पार पाडले. बरा होतो ना माणसाचा. हो हो. त्याच्यानंतर योगेश दादा तामाणेंशी असं बोलता बोलता शंकर महाराजांची माहिती घेता घेता असा विषय निघाला की रुपाली ताई आहेत पुण्याच्या, त्यांच्याशी मी बोलली वगैरे. मग मी सांगितलं की मलाही बोलायचं आहे त्यांच्याशी, मला नंबर द्या. मग योगेश दादा तामाणेंनी तुमचा नंबर दिला. बरोबर. अवघ्या आपल्या ओळख ही 4-5 दिवसाचीच, पण म्हणजे तुमच्याकडून पण मला खूप काही अशा गोष्टी माहिती पडल्या, शंकर महाराजांच्या बोला, स्वामींच्या बोला, भरपूर अशा तुम्ही मला माहिती दिली. त्याच्यानंतर तुम्ही गुरुस्तवनाची मला माहिती दिली. बरोबर. की गुरुस्तवनामध्ये किती ताकद आहे. हो ना. आणि तीही म्हणजे गुरुस्तवनाचा ऍक्च्युली मला हा अनुभव शेअर करायचा आहे की तुम्ही मला म्हणाला की गुरुस्तवन तुम्ही वाचा, 11 वेळा वाचलं तर खूपच चांगलं असते. तर तुमचा जसा मी फोन ठेवला त्याच्यानंतर मी संध्याकाळी मोबाईलवरच गुरुस्तवन लावलं. आनंद महाराजांचं जे आहे गुरुस्तवन, त्यांचं मी ते गुरुस्तवन लावलं. ते खूप आवडलं, मी रिपीट लावलं ते. आणि त्याच्यानंतर मी घरात बसून ते म्हणाले सुद्धा, 11 वेळा मी म्हणाले सुद्धा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दीदीचं ह्याचं गर्भपिशवीचं ऑपरेशन करायचं होतं, कारण ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर गर्भपिशवी काढून टाकावी लागते लेडीजला, म्हणून त्याचं ऑपरेशन होतं शुक्रवारी. इन्फेक्शन होऊ नये म्हणून, त्याला होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे तिचं ते ऑपरेशन सुद्धा झालं. आणि तुम्हाला मी फोन केल्यानंतर मी रविवारी तिला टिफिन घेऊन जाणार होती, पण मी सांगितलं चला मी सकाळी पण ते गुरुस्तवन लावते, मला खूप आवडलं गुरुस्तवन. आणि असं मला एकदम म्हणजे असं पॉझिटिव्हिटी असं खूप वाटली त्याच्यामध्ये असं वगैरे. त्याच्यामुळे मी ते सकाळी ना गुरुस्तवन लावलं किचन मध्ये आणि मी तिचा डबा करत होती. तेव्हा मी मनोमन, आणि खरंच असं म्हणतात ना की देव आहे का, तर देव आहे. कारण जे मी मनात बोलते ना स्वामींशी, ते स्वामींना कसं काय ऐकू जातं, मला हाच प्रश्न पडतो. खरंय खरंय. कारण कधी मी मनात बोललेलं, म्हणतात ना तुम्ही स्मरण करा, ते तुमच्यापाशी हजर असतात. मी मनात बोलते तर कसं काय ओळखतात हे मला तेच कळत नाहीये. मी मनातल्या मनात असं स्वामींना सांगत होती, शंकर बाबा, मी शंकर बाबांना माझे बाबा मानते, स्वामी समर्थांना मी माझी आई मानते, आणि तुळजाभवानी अंबामातेला मी माझी बहीण रूपी बघते. माझा हा एक परिवार आहे. आणि मी खूप गोंजारते, म्हणजे असं मला आठवण आली ना, म्हणजे असं जेवण करता करता जरी स्वामींची, आई माऊलीची आठवण आली ना, तरी मी जाते आणि असं गोंजरून येते, माझी आई ना तू, असं. पण जसं आपण आईशी प्रेमाने बोलतो, पण बाबांचं एक ते स्टँडर्ड असतं की आदरयुक्त भीती असते. तशी मला शंकर बाबांची खूप भीती वाटते. म्हणजे मी म्हणजे साक्षात त्यांना तिकडे बघतीये माझ्या बाबांच्या रूपात.
हो ना. मी सांगितलं बाबा मला तुमच्याशीच बोलायला भीती वाटते थोडीशी, पण मी बोलते हा, आज असं झालं, आज तसं झालं, असं मी प्रत्येक गोष्टी असं हे करते. मी एवढं पण स्वामी आईला सांगून निघते, आई माऊली मी आज सामान भरायला जाते, फालतू खर्च मला करून देऊ नको हा, हो का? माझ्या हातावर नियंत्रण ठेव. आणि तुम्हाला सांगू माझ्या हातावर नियंत्रणच आहे की ज्या वस्तू मला नाही घ्यायच्या ना त्या तिकडून मला पुढेच सरकवतात. हो का? स्वामी मला ते वेगळाच घेऊन अनुभव देतच आहे नाही. हा अनुभव मी प्रत्येक वेळी घेतलाय, प्रत्येक वेळी मी घेते. प्रत्येक स्त्रीने हा विचार केला पाहिजे कुठल्याही खरेदीसाठी. मग आणि मी म्हणजे कसं आपण स्वामींची मूर्ती देवाऱ्यात आणून ठेवतो, पण आपण त्याची फक्त पूजा करतो, हे करतो, पण खरंच आपण त्याच्यामध्ये एक म्हणजे असं हे जीव आणू शकतो. हो ना. जिवंत मूर्ती आपण ती करू शकतो. आपण त्यांच्याशी बोलून बोलून खरंच आणि खरंच हे बघा तुम्ही प्रयोग करून. हो ना. खरंच स्वामी आई तेवढंच माहिती आपल्याला होऊ शकतो. हो हो हो. तर मी स्वामी आईना मनोमन बोलली रोटी, तांदळाची रोटी भाजता भाजता की शंकर बाबा, आई माऊली बरं सांगितलं गुरुपौर्णिमा जवळ येतेय, बरं सांगितलं आणि गुरुपौर्णिमेला म्हणजे शिष्याने काहीतरी हे द्यायला लागतं, बरोबर, गुरुदक्षिणा द्यावी लागते. गुरुदक्षिणा द्यावी लागते. तर मी दक्षिणा म्हणून मी सांगितलं मी असं वचन घेते की बरं सांगितलं मी असेपर्यंत मी तुमची भक्ती कधीच सोडणार नाही आणि माझ्या भक्तीमध्ये कधी खंड पडून देणार नाही. वा वा वा. गुरुला आणखी काय हवं. हा मी सांगितलं वचन घेते 1 महिन्याने जो दीदीचा रिपोर्ट येणार आहे तो म्हणजे करायचा आहे तो तुम्ही नॉर्मल आणा. मी तुमची भक्ती म्हणजे असंही सोडणार नाहीच आहेत, बरं सांगितलं मी तुमच्या दोघांना कधीच नाही सोडणार. पण तुम्ही माझे साक्षात बरं सांगितलं आई बाबा मानते मी तुम्हाला. हो ना. आणि मी जस्ट अशी रोटी ती उलटल्यानंतर त्याच्यावर ओम आला. तर बाकी रोटी एकदम सफेद आहे, कुठेच करपली नाही काय, पण फक्त ओम आलाय तिथून ती काळी असं डार्क मध्ये ओम आलाय. हो का? तो मी फोटो तुम्हाला शेअर करते ताई. हो शुअर. आणि तुमच्या संकेताला मान्यता दिलेली आहे स्वामींनी की हा. मला असं वाटलं की मी जे बोलते ते स्वामी आईंपुरतं बाबांपर्यंत पोहोचते, पण मी ज्या कामासाठी घाई करतेय तिकडे त्यांनी त्या कामाची माझी तयारी किती करून ठेवलेली होती की मी त्या दिवशी भरपूर पाऊस होता. त्याच्यामुळे माझे मिस्टर बोलले तू कसा डबा घेऊन जाणार, तर मी सांगितलं नाही मी घेऊन जाईल. बरं सांगितलं मला जाणं तर भाग आहे, बरं सांगितलं डबा लोकलनी जायचं होतं तुम्हाला. लोकलनी जायचं होतं आणि कसं पाणी लगेच भरतं. हो ना. त्याच्यामुळे भरपूर पाऊस होता ना. आणि असं बोलल्यानंतर एक 15 मिनिटात जो पाऊस गेला तो अख्ख्या दिवसात पाऊस नव्हता. काय सांगता. अरे वा. अजिबात पाऊस नव्हता. ढगाळ वातावरण ठेवून दिलं स्वामींनी, थांबवून त्याला सांगितलं की थांब, माझी मुलगी घरी जाणार आहे. वा वा वा. तिचा प्रवास सुखाचा होऊ दे. तुम्हाला बोलायची सुद्धा म्हणजे गरज नाही, स्वामी सगळं व्यवस्थित करतात. म्हणजे मी सांगते ना की मग मी गेली हॉस्पिटलला, दीदीला सांगितलं चल आता तू थोडा वेळ फेऱ्या मार. त्याच्या अगोदर मी ना गेल्यानंतर ना गुरुस्तवन जे आहे ना ते मी तिथे कुशामृत जल तीर्थ तिच्या बॉटलमध्ये होतं, त्याच्यावर मी हात ठेवून मी शक्य तेवढं 4 वेळा मी वाचलं. आणि ते तीर्थ मी तिला दिलं. ते तीर्थ तिला दिल्यानंतर मी तिला बोलली की चल आता आपण फेऱ्या मारूया जरा, तुला बरं 2-2 तासांनी फेऱ्या मारायला सांगितलं तर आपण फेऱ्या मारूया. तर ते ठीक आहे चल. रविवारचा दिवस होता, डॉक्टर कोणतेच येणार नव्हते कारण सोमवारी डिस्चार्ज होता तिचा. हो ना. बरोबर आहे, रविवारी ओपीडी बंद असते. अनायसे आम्ही वरांड्यात फेऱ्या मारत होते तर तिचे जे 2 डॉक्टर होते ते अनायसे तिकडे आले. कसे काय नाही माहिती आम्हाला. बरोबर. आणि ते येणार पण नव्हते कारण 1 दिवस अगोदर ते येऊन चेक करून गेलेले होते. हो का. त्याच्यामुळे ते काय येणार नव्हते. असिस्टंट डॉक्टर तर होतेच. बरोबर. तर ते तिच्या त्या मॅडम होत्या त्या नेमकी आल्या आणि त्या अशा जात होत्या, तिला बघून जवळ आल्या. सांगते ठीक आहे मी तुला चेक करते. सांगते तू फिट आहे, सांगते तू जाऊ शकते, सांगते आज घरी जा, तू घरी जाऊन आराम कर. घरी जाऊन डिस्चार्ज दिला. त्याच्यानंतर तिचे दुसरे सर होते ते तिथे बाजूलाच राहत होते. तर अनायसे ते एका पेशंटला चेक करण्यासाठी आलेले तिकडे. तर ते आलेले म्हणून ते बोलले की मी इथे आलाय ना म्हणून मी तुला बघायला आलो. सांगते तर तू एकदम फिट आहे, सांगते तू जाऊ शकते घरी, तू जा आज. काय सांग, स्वामींची कृपा काय म्हणजे काय म्हणावं याला. आता डिस्चार्ज मिळाला म्हणून खूपच आनंद होता की चला आता घरी जाणार असं वगैरे. राहिला प्रश्न बिलाचा. बरोबर. आता बिल किती होईल काय होईल भाऊजींना म्हणजे
हो ना, हो ना. मेडिक्लेमचं असतं, पण तो किती पास होईल? बरोबर आहे ना. कारण प्रचंड खर्चिक आहे सगळं हे. तरी 1.25 लाखापर्यंत खर्च गेलेला. हो. तर बरं किती होईल बरं सांगितलं. रिपोर्ट वगैरे टोटली करून असा तो तिथपर्यंत त्या आकड्यापर्यंत गेलेला होता. बरोबर. तर मला एक टेन्शन होतं. तर आम्ही बसलेले होते. तर भाऊजी फाईल घेऊन खालती गेले. अच्छा. बिल साठी देण्यासाठी काउंटरला. बरोबर. तर त्यांनी मग पुढे प्रोसिजर चालू केली बिलाची वगैरे. तर मला असं टेन्शन की आता बिल किती येईल. हो ना, हो ना. तर मी परत ते गुरुस्तवनच वाचायला लागले. मी परत गुरुस्तवन वाचलं भाऊजी येईपर्यंत. आणि मी गुरुस्तवन वाचत होती, इतक्यात भाऊजी आले बिल घेऊन आणि माझ्या पाठीमध्ये शाबासकीची हे असं देतात ना पाठीत, थाप दिल्यानंतर मला सांगतात, बघ बिल किती आलंय. मी घाबरली. आता बिलाचा आकडा मी सांगितलं, वाट लागली. बरं सांगितलं किती बिल आलं असेल आता हे असं म्हणतात. तर माझ्या हातात बिल दिलं. मी बिल बघते, सगळं 0 बॅलन्स. काय सांगताय? 0 बॅलन्स. रुपयाही वरती भरावा. हो, सगळा पास झाला तो. वा वा वा. आणि ऑलरेडी त्यांचा बऱ्यापैकी खर्च याच्या आधी पण झाला असेल ना मेडिक्लेम साठी? खूप झालाय. मेडिक्लेम साठी त्याच्या अगोदर खर्च झालेला ना ताई, तेव्हा वरचे पैसे भरावे लागतात. माहितीये ना मला, लागलेलेच होते. त्याच्यामुळे आता किती भरावे लागतील. आणि पण असं आहे की 1 वर्षाचं लिमिट असतं ना, तुम्ही जेवढा मेडिक्लेम अमाऊंट घेतलेली आहे त्या वर्षाचं जर लिमिट संपलं असेल तर तुम्हाला मिळणं पण मुश्किल आहे. पण खरंच मी सांगते, स्वामी कुठून नियोजन करतात, कमाल आहे. ते काहीच आपण आपल्या विचार करण्याच्या पलीकडचं आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे मला असं वाटलं की मी जे बोलते ते स्वामी आईंपर्यंत, बाबांपर्यंत पोहोचते म्हणून मला तर नाही. अगं मी तुमची पुढची तयारी करून ठेवली, तुम्ही जा बस. खरंय. आणि घरी येईपर्यंत आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही. आणि मेन म्हणजे कसं झालं मेडिक्लेमचं, आम्हाला वाटलं की मेडिक्लेम 5-6 अप्रुव्हल येईल 5-6 वाजता, त्याच्यानंतर 7 वाजेपर्यंत आम्हाला निघावं लागेल. बरोबर. पण आम्ही 7 वाजेपर्यंत घरी होतो. आम्ही 2 वाजता हो 2 वाजता डिस्चार्ज दिला. 4:30 वाजता अप्रुव्हल सुद्धा आला आणि आम्ही निघालो हॉस्पिटल. खूप क्विक प्रोसिजर झाली ना, म्हणजे इव्हन त्यांच्या ऑपरेशन पासून मी सगळं सांगू का, गुरुस्तवनामध्ये इतकी ताकद आहे ना. हा म्हणजे मी अनुभव स्वतः घेतलेला आहे पहिल्यांदा. आणि खरं सांगते, मला अजिबात माहिती नव्हतं गुरुस्तवनाबद्दल. मी स्वामी स्तवन वाचते, पण गुरुस्तवनाबद्दल मला काळी मात्र माहिती नव्हती. पण तुमच्या थ्रू मला ते समजलं. आणि आता मी त्यानंतर आम्हाला अनुभव आल्यानंतर मी लगेचच त्याच्या प्रत छापल्यात आणि गरजूंना मी देते. जसं आमचे प्रश्न सुटले तसे त्यांचेही प्रश्न सुटून दे, अशी सेवा मी गुरुपौर्णिमेपर्यंत जितकी करता येईल तितकी करणार. खूप छान. हे खऱ्या सच्च्या स्वामी सेवकाचं लक्षण आहे ताई. आपल्यापुरती सेवा न ठेवता इतरांना सुद्धा त्याचा लाभ मिळू द्यावा. हो. आणि खरंच मी सगळ्यांना सांगू इच्छिते की गुरुस्तवनाचा अनुभव तुम्ही सुद्धा घ्या, की केवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे जसं तारक मंत्र आहे आपला, पहिल्यांदा वाचताना ते खूप मोठं वाटेल, लेंदी वाटेल, पण नाही, एकदा त्याची आवड निर्माण झाली ना, अशी त्या शब्दांशी असं म्हणजे असं मैत्री झाली ना, कसं वाटते हा शब्द कधी येतो, तो शब्द कधी, आता ही ओळ कधी येते. एवढी आवड मला त्या गुरुस्तवनाची झालेली आहे. अगदी नाही. आणि ताई, मूर्तीमध्ये पण तुमच्या चेहऱ्यामध्ये पण काही फरक जाणवतात का? ते पुढच्या वेळेस नक्की बघा. गुरुस्तवन वाचताना स्वामींना ते आवडतं की नाही? मी तुम्हाला सांगू, ज्यावेळी माझी स्वामींची मूर्ती लॉकडाऊन मध्ये मला आणून दिली माझ्या एका मैत्रिणीने, तेव्हाच्या मूर्तीमध्ये आणि आताच्या मूर्तीमध्ये खूप जमीन आसमान. म्हणजे मी तुम्हाला सांगू, माझी भक्ती पूर्ण म्हणजे ते स्वामी आईमध्ये आहे ना. म्हणजे मी घरात माझ्या मिस्टरांना सुद्धा सांगते की जरी आपल्या घरी चोरी झाली ना, माझे दागिने नेले ना, पैसे नेले, मला फरक नाही, पण माझी आई माऊली, माझे बाबा, माझी बहीण, हे जे अध्यात्म कुटुंब आहे ना, ते माझं नाही कोणी नेलं पाहिजे. मला ते हवेत. नाही, तुम्ही जसं म्हणता ना तसं सेम मी माझ्या मुलाला पण मध्ये एकदा म्हटलं की मी काही वर्षानंतर या जगात नसेन, तुझे बाबाही नसतील, पण ही जी मूर्ती आहे ना स्वामींची, ती इतकी प्रभावी आहे आणि इतकी ताकद आहे त्याच्यात. कारण ज्या काही 4-5 सेवा मी करते, तेव्हा जेव्हा स्वामींचे डोळे पूर्ण काळेभोर होतात, तेव्हा मला जाणवतं की स्वामी इथे आहेत. तर बाकी काहीही होऊ देत, पण ही मूर्ती जी आहे ना, ती मात्र तू अगदी छान जपून ठेव. माझी कुठली गोष्ट, माझी आठवण नाही ठेवलीस तरी चालेल, पण ती मूर्ती मात्र तुम्ही जपून ठेवा, कारण खूप ताकद आहे. आपण मनापासून सेवा करतो ना ताई, तेव्हाच त्या मूर्तीमध्ये प्राण येतात. नाहीतर मग तसं बघायला तर दगड मातीमध्ये काही नसतं. माझ्यापेक्षाही म्हणजे माझ्या दीदीची भक्ती एवढी हे होती ना, ज्यावेळी केमो घेऊन तिला मे मध्ये
घाम यायचा ना, तसाच घाम तिच्या देवाऱ्यात असणाऱ्या स्वामींच्या तसबिरीला घाम यायचा. असे घामाचे टिपके असे गळायचे. बापरे. पण जे ऐकतो, पण बघा ना, म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही हे अनुभवलेलं आहे. खूप खूप. आणि स्वामींनी तिच्या सगळ्या इच्छा असं पूर्ण केल्या. तिला असं वाटत होते की पादुका म्हणजे माझ्या घरी याव्या वगैरे असं. तर दिंडोरी प्रणित केंद्रामधल्या पादुका सुद्धा तिच्या घरी आल्या. पूजन झालं, खूप मोठा कार्यक्रम झाला. आणि तिच्या घरी जो फोटो होता ना, स्वामींचा फोटो आहे, छान आहे. माझ्या पण घरी तसाच आहे सेम. त्या फोटो मधले कलर त्या दिवशी असे बाहेर आलेले, कळत गडद, अगदी गडद झालेले होते. खूप म्हणजे असे बाहेर डोळ्याने असे बाहेर दिसत होते. इतकं म्हणजे असं खूप. आणि पादुका उचलल्यानंतर त्याच्यामध्ये स्वामींची पावलं सुद्धा उठलेली होती तांदळामध्ये. हो, असं भरपूर असे चमत्कार. म्हणजे आपण असं म्हणतो ना, अरे हिच्या घरी चमत्कार झाला, हिच्या घरी, तेवढी त्यांची भक्ती असावी लागते. अगदी बरोबर आहे ताई. नाही, त्यांचं काय म्हणतात, काही नाहीये. तुमच्या ताईंची भक्ती तर आहेच आहे, पण त्यांच्या पाठीशी उभे राहणारं त्यांचं कुटुंब आहे ना, ते सुद्धा खूप छान दिले स्वामींनी. तुमच्यासारखी बहीण आजकालच्या काळात फार अशा रेअर गोष्टी आहेत की बहीण एवढं प्रेमाने करते किंवा तिच्याबद्दल एवढं वाटू शकतं. मी तुम्हाला सांगू, दीदी 10वी पर्यंत, म्हणजे 1 वर्षाचा आमच्या दोघींमध्ये गॅप आहे. 10वी पूर्ण झाल्यानंतर 11वीला ऍक्च्युली तिचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. त्याच्यामुळे तिने एक्झाम दिली नाही. त्याच्यामुळे ती माझ्या जोडीला आली. मग 1 वर्ष तिचं नुकसान झालं ना. मला सांगू, 11वी 12वी आम्ही दोघींनी एका बेंचवरच केलाय. आमच्या पाठोपाठ नंबर यायचे. आम्ही सगळं असं म्हणजे एकत्र. मला कधीच, म्हणजे तुम्ही मला असं विचारलं तुझ्या एखाद्या खास मैत्रिणीचं नाव सांग मला, तर मी दीदीच सांगेन. हो ना. नाही, असं प्रेम खरंच म्हणजे मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. मला कधी मैत्रिणीची गरजच नाही लागली. हो, वा वा वा. मैत्रीण, बहीण, आई, सगळं तीच आहे. आणि सुदैवाने तुम्ही एकाच शहरात पण आहात आणि एकमेकांसाठी एवढं करताय. हो. आणि खरंच स्वामींची एवढी कृपा आहे ना. आणि स्वामी आईंचं म्हणजे मी खरंच जेवढं हे करू ना, कौतुक करू किंवा तेवढं कमी आहे. नाही ताई, तुम्ही तुमच्या ताईसारखंच म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य आहेत तेवढे स्वामी सेवेकरी घडवा. त्यांच्या कुटुंबात जर तुमच्यामुळे आनंद निर्माण होत असेल ना, तर याच्यासारखी कुठलीही उच्च दर्जाची स्वामी सेवा नाही. तिला मी दरवेळी म्हणजे तिच्या आजारासाठी वगैरे असं मी कुठूनही स्वामींचं तीर्थ वगैरे आणून द्यायची. जिथे अक्कलकोटवरून पादुका यायच्या. मग तुम्ही ठाण्याला बोला, तुम्ही कुठेही बोला, हो ना, दिंडोशीला बोला, कुठेही बोला, मी तिकडे जाऊन आहे ना पादुकांचं तीर्थ तिच्यासाठी आणायची. आणि तिला द्यायची. पण ती स्वतःचा विचार करायचीच नाही. मी तिचा विचार करून यायची. ती तिकडे गावात प्रत्येकांना, म्हणजे जे आहेत समस्येमध्ये, म्हणजे ज्यांना आहेत काही प्रॉब्लेम, ती त्यांना सुद्धा वाटत फिरायची. वा वा वा. नाही, हेच त्यांचं जे काय म्हणतात ना, तळमळ, ते बघूनच स्वामींनी त्यांना एवढी मदत केलेली. आणि संकट यायच्या आधीच स्वामी त्यांच्या वाढदिवस सुद्धा, म्हणजे मी तरी असं सांगेल, हा अनुभव जे ऐकतील त्यांना मी सांगेल, वाढदिवस असा साजरा करावा की म्हणजे आपण वाढदिवस असला तर चला आपण हॉटेलला जाऊन ह्या पार्टी देऊ, हे पैसे शेवटी आपण ते पैसे आपण वाया घालवतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही मिळत नाही. बरोबर आहे ना. पण वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही 5 सारामृत आणा आणि 5 सेवेकरी घडवा. हो ना, हो ताई. तर त्याच्यामध्ये खूप आनंद आहे. आणि किती आनंद आहे ना, तो तुम्ही घ्या, प्रत्यक्षात घ्या. खूप आनंद आहे. समजू शकतो. मी स्वामींच्या पुण्यतिथीला बोला, गुरुपौर्णिमेला बोला, माझ्या वाढदिवसाला बोला, मुलांच्या मी सारामृत केंद्रातून घेऊन येते. आणि जे भक्ती करत नाहीयेत त्यांना भक्ती करण्यासाठी, स्वामींचं महत्व पटवून देण्यासाठी मी स्वतः घरोघरी जाऊन त्यांना ते सारामृत देतेय. मी सारामृत देतेय. जसं अन्नदान महत्वाचं आहे तसं हे सुद्धा फार महत्वाचं आहे. हो. आणि मग त्यांच्या परिवारात सुद्धा झालेले बदल तुम्हाला जाणवत असतील. जाणवतात आणि सांगतातही ते अनुभव की आमचं असं झालं. आणि मग ताई थँक्यू बोलूच नका. इथे मी फक्त निमित्त आहे. तुमची भक्ती तिकडे तुम्ही कामाला येते. तुम्ही जी भक्ती करतात ना, त्या भक्तीला स्वामी पावतात. माझं काहीच नाही मिळत. एक मी बरं निमित्त आहे. आणि स्वामींना तुम्हाला म्हणजे भक्तीमध्ये आणायचंय स्वामींचं, म्हणून बरोबर आहे. स्वामींचंच नियोजन आहे ते, आमचं तुमचं कोणाचंच नाही. त्यांनी आपल्याला स्वामींना जी हवी आहेत ती बरोबर स्वामी घेतात. बरोबर आहे. यासाठी आपल्याला माध्यम म्हणून स्वीकारले ना, त्याच्यातच खूप आनंद आहे. तसंच तुम्हालाही आहे, तसंच तुमच्या ताईला पण आहे. सेवा अशीच राहू देत ताई. स्वामी तुम्हाला इतकं भरभरून देतील ना, तुम्हाला मागण्याची सुद्धा गरज पडणार नाही. खूप धन्यवाद. नाही, खूप धन्यवाद. नाही ताई, मी म्हटलं पाहिजे धन्यवाद की मला सुद्धा अशा
बऱ्याचशा स्वामी सेवेकरांकडून शिकायला मिळतं की इतकी कठीण परिस्थिती आल्यावर सुद्धा न हारता कसं आपण त्याच्यातून उभं राहिलं पाहिजे आणि इतरांनाही मदत केली पाहिजे. कमाल आहात तुम्ही दोघी आणि तुमचं पूर्ण कुटुंब. खरंय खरंय. खूप धन्यवाद ताई. हा अनुभव मला शेअर करायचा होता. म्हणजे एकदा मी पुन्हा जे ऐकणारे जे माझ्या दादा ताई आहेत त्यांना मी एकदा परत विनवणी करेन की खरंच गुरुस्तवनाचा अनुभव जसा मी घेतलाय तसा तुम्हालाही यावं. तुम्हीही ते वाचा आणि तुम्ही अनुभव तुम्हाला म्हणजे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या खरंच सुटतील. तुम्ही खरंच अनुभव घ्या. नाही खरंच छान आहे अनुभव ताई. मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. श्री आनंदनाथ महाराज कृत श्री गुरुस्तवन स्तोत्र. ओम नमो जी गुरुनाथा भक्तवत्सल्या समर्था तव पदी ठेवुनी माता स्तवितो ताता तुझ लागी तू नित्य निरंजना तुझ म्हणती निर्गुण तुझ जगाचे कारण अहभाव प्रगटलासी तुझी स्तुती करवया शक्ती नसे हरिहर ब्रह्माया पर्य घटित तुझी माया जी संशय भया निवारती मूळ मुळीचा कारू तुझ म्हणती श्री गुरु संचित शक्तीचा आधारू पूर्णधारू ओंकारासी ऐसा तू देवाधिदेव हे विश्व तुझेची लाघव इच्छेचे वैभव मूळ ब्रह्मी नटविले ऐसा तू बा परंपारू यानंत ब्रह्माचा आधारू चराचरीचा आकारू पूर्णधारू म्हणविली ऐशा तुझ प्रती स्तावया अल्प माझी मती तू जाणीसी हे चित्ती विश्वव्यापक म्हणूनी तरी देवामती दान देणे तुझीच कारण जरी कारण समाधान तरी दात नपुरीद बोलिले आहाजी निर्गुणा विश्वव्यापक सगुणा सत्य निरंकार निरंजना भक्त कारणे प्रगटलासी रूप पाहता मनोहर मूर्ती केवळ दिगंबर कोटी मदन तेज निर्धार ज्यांच्या स्वरूपी नटले अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर तू अवदुंबर दत्त दिगंबर त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ